गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. पहा, आपण आजपर्यंत अर्थशास्त्राच्या ज्या दोन शाखा आहेत त्या दोन शाखांचं विवेचन जे आहे त्या दोन शाखांचं विवेचन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण बघत आहोत. आणि त्यापैकी तुम्हाला माहिती आहे आता की त्या दोन शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. मग यापैकी आपण सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे या सूक्ष्म अर्थशास्त्राचा सांगोपांगपणे विचार केलेला आहे, सविस्तरपणे आपण त्याचा विचार केलेला आहे. किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय कोणता, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणकोणते घटक अभ्यासले जातात, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे, त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जी आहे या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांचा देखील आपण विचार केला. आणि त्याचबरोबर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं जे महत्त्व आहे हे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि आपण त्या वेळेस पाहिलं होतं की जवळपास अनेक क्षेत्रासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे हे सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त ठरते, उपयोगी ठरते. त्यामध्ये मग आपण बघितलं होतं विदेशी व्यापार ठरविताना, विदेशी व्यापाराच्या अटी निर्धारित करताना, निश्चित करताना सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग ठरतो. व्यावसायिकांना त्यांचे जे व्यावसायिक निर्णय आहे हे व्यावसायिक निर्णय घेताना देखील उपयोग होतो, किंमत निश्चितीसाठी उपयोग होतो. आर्थिक प्रारूपांची जी निर्मिती आहे या आर्थिक प्रारूपांच्या निर्मितीमध्ये देखील त्याचा उपयोग जो आहे हा होतो. कल्याणकारी अर्थशास्त्राची जी संकल्पना आहे ही कल्याणकारी अर्थशास्त्राची संकल्पना साकार करण्यासाठी म्हणून देखील त्याचा उपयोग होतो. नंतर शासनासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे असं हे उपयुक्त आहे. कर निर्धारण करताना अर्थमंत्र्याला त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो, हे आपण बघितलं होतं. मग हे बघितल्यानंतर आता दुसरा जो भाग आहे अर्थशास्त्राचा, दुसरा भाग म्हणा किंवा दुसरी शाखा म्हणा, द अदर ब्रँच ज्याला आपण म्हणतो, तर ती आहे स्थूल अर्थशास्त्र. कोणती आहे ती? स्थूल अर्थशास्त्र. म्हणजे पहा, पहिली जी शाखा होती तर ही पहिली शाखा होती सूक्ष्म अर्थशास्त्र. अर्थशास्त्राच्या दोन शाखा आपण बघितलेल्या होत्या. पहिली जी होती तर ही होती सूक्ष्म अर्थशास्त्र. याचा आपण अगदी सविस्तरपणे अभ्यास केला. याचा जो अभ्यास आहे हा आपण सविस्तरपणे केला. आणि दुसरी जी शाखा आहे ती आहे स्थूल अर्थशास्त्र. मग आता आपल्याला जी दुसरी जी शाखा आहे, पहिल्या शाखेचा अभ्यास झाला, मग दुसरी जी शाखा आहे तर या दुसऱ्या शाखेचा आपल्याला आता सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, ह्याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. स्थूल अर्थशास्त्र ही संकल्पना कशी आलेली आहे याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि मग त्याद्वारा स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या जी आहे ही व्याख्या, त्याचा देखील अभ्यास विषय जो आहे हा अभ्यास विषय, त्याचे देखील जे वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य, त्याचे देखील जे महत्व आहे महत्व, सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या पद्धतीने आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं बघितलं त्याच पद्धतीने आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, स्थूल अर्थशास्त्र अभ्यासायचं आहे आपल्याला. मग हे पाहत असताना, हे बघत असताना एक महत्वाची गोष्ट सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या दोन शाखा आहे, परंतु त्या परस्परांना पूरक आहे, परस्परांना त्या सहाय्यक आहे. जरी त्या दोन शाखा असल्या तरी त्या देखील परस्परांना पूरक आणि सहाय्यक अशा त्या शाखा आहेत. मग त्यांच्यामध्ये परस्पर भेद नाहीये, त्यांच्यामध्ये स्पर्धा नाहीये, हे लक्षात ठेवायचं आहे. त्या एकमेकांसाठी परस्पर पूरक आहेत. मग आता ही जी सूक्ष्म
अर्थशास्त्र जे आहे हे सूक्ष्म अर्थशास्त्र आपण बघितलं की या सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग जो आहे, या सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग किंवा दुसऱ्या शब्दामध्ये म्हणायचं म्हणजे ज्यावेळी आपल्याला वैयक्तिक घटकांचा अभ्यास करायचा असतो, विशिष्ट घटकांचा अभ्यास करावयाचा असतो, त्यावेळी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. परंतु आपल्याला प्रत्येक वेळी वैयक्तिक घटकांचाच अभ्यास करून चालणार नाहीये. एकेका व्यक्तीचा एकेका घटकाचा अभ्यास जर आपण करत बसलो तर आपला अभ्यासच पूर्ण होणार नाहीये. म्हणून अनेकदा आपल्याला राष्ट्रव्यापी समग्राचा किंवा समस्ताचा अभ्यास करावा लागतो. संपूर्ण भागाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, अनेकदा करावा लागतो. आणि मग हा जो आपण संपूर्णपणे अभ्यास करतो आहे, हा जो आपण समस्ताचा अभ्यास करतो आहे, हा जो आपण समग्राचा अभ्यास करतो आहे, हा जो आपण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो आहे, हा जो आपण राष्ट्रीय जे धोरणं आहेत या राष्ट्रीय धोरणांचा अभ्यास करतो आहे, हा जो आपण राष्ट्रीय समस्यांचा अभ्यास करतो आहे, तर हा अभ्यास, हा जी दुसरी शाखा आहे स्थूल शाखा, या स्थूल शाखेच्या स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपण त्याचा अभ्यास करणार आहे. म्हणजे समग्राचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो आहे, समस्ताचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो आहे, राष्ट्रीय धोरणांचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो आहे, अर्थव्यवस्थेचा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो आहे, त्यावेळी जो अभ्यास आहे हा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रातून करतोय, त्यावेळी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयोगी ठरत नाही, उपयुक्त ठरत नाही. प्रत्येकाचं एक हे बांधलेलं आहे की कोणत्या घटकाचा अभ्यास कशामध्ये करायचा, आणि ते याच्यासाठी आपण त्याचे विभाग केलेले आहे की त्याच्यामुळे आपल्याला सविस्तरपणे आणि बारीक सारीक पद्धतीने अभ्यास करता येतो. म्हणून आपण आता जो स्थूल अर्थशास्त्र आहे, या स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास हा कशा पद्धतीने करावा लागणार आहे हे आपण बघतोय. ज्या पद्धतीने आपण बघितलं, ज्यावेळी आपण पाहिलं सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. आता आपण स्थूल अर्थशास्त्र बघूया. स्थूल अर्थशास्त्र जे आहे, तर हे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स असं त्याला म्हटलं जाते, MACRO. आणि सूक्ष्मचं आपण काय म्हटलं होतं, सूक्ष्मचं आपण म्हटलं होतं MICRO. हे इथे A आहे, इथे I आहे, एवढाच फरक आहे की MICRO आहे. अगदी इतका बारीक फरक आहे तो. म्हणूनच ते दुसऱ्या शब्दात सांगताना ते एकमेकांना परस्पर पूरक आहे असं आपण म्हणतो. त्या ज्या गोष्टी आहे तर त्या एकमेकांना परस्पर पूरक आहे असं आपण म्हणतो. मग आता हे जे मॅक्रो इकॉनॉमिक्स जे आहे किंवा स्थूल अर्थशास्त्र जे आहे, या स्थूल अर्थशास्त्राबद्दल आता आपल्याला विवेचन करावयाचं आहे, समजून घ्यायचं आहे आपल्याला की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय. मग आता हे समजून घेत असताना आपल्याला पुन्हा थोडंसं मागे जावं लागेल. पहिल्या पिरियडला आपण जे बघितलं होतं ते बघावं लागेल की 1933 मध्ये रॅग्नर फ्रिश नावाचा जो अर्थशास्त्रज्ञ होता, त्यांनी काय केलं, त्यांनी सर्वात प्रथम, या रॅग्नर फ्रिशनी सर्वात प्रथम स्थूल अर्थशास्त्र ही जी संज्ञा आहे ही संज्ञा वापरली. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र अशी संज्ञा त्याने वापरली, सगळ्यात पहिले त्यांनी वापरलेली आहे. म्हणून अर्थव्यवस्थेची किंवा अर्थशास्त्राचे दोन भाग करण्याचे श्रेय जे आहे, तर हे अर्थशास्त्राचे दोन भाग करण्याचे श्रेय हे कोणाला जाते आहे, रॅग्नर फ्रिश. त्यांनी सगळ्यात प्रथम सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या संकल्पना नव्हे तर हे शब्द जे आहे हे शब्द आपल्यासमोर मांडलेले आहे.
या स्थूल अर्थशास्त्राबद्दल आता आपण पाहायला सुरुवात करूया. हे जे स्थूल अर्थशास्त्र आहे, या स्थूल अर्थशास्त्रालाच समग्र अर्थशास्त्र असं देखील म्हणतात. हे जे स्थूल अर्थशास्त्र आहे, तर या स्थूल अर्थशास्त्राला आपण समग्र अर्थशास्त्र असंही म्हणतो. आणि इंग्रजीमध्ये याला मॅक्रो इकॉनॉमिक्स, MACRO इकॉनॉमिक्स असे म्हणतात. याचा अर्थ काय? मॅक्रो म्हणजे काय? तर मॅक्रो म्हणजे मोठा किंवा समूह. मॅक्रो म्हणजे काय? तर मॅक्रो म्हणजे मोठा, खूप मोठा किंवा समूह. मग हा जो समूह आहे किंवा जो मोठा आहे, थोडक्यामध्ये आपल्याला या शब्दातूनच लक्षात आलेला आहे की अर्थव्यवस्थेतील मोठ्या भागाचा अभ्यास. अर्थव्यवस्थेतील जो मोठा भाग असेल त्या मोठ्या भागाचा अभ्यास किंवा अर्थव्यवस्थेतील समूहाचा अभ्यास. एकतर मोठ्या भागाचा अभ्यास किंवा अर्थव्यवस्थेतील समूहाचा अभ्यास असं आपण त्यावेळी म्हणतो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय? स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील समूहाचा किंवा अर्थव्यवस्थेतील मोठ्या भागाचा अभ्यास होय. याच्या नेमकं उलट काय होतं? सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील अत्यंत लहान भागाचा किंवा वैयक्तिक घटकाचा जो अभ्यास आहे, तर हा वैयक्तिक घटकाचा अभ्यास किंवा अत्यंत छोट्या भागाचा अभ्यास म्हणजे आपण सूक्ष्म अर्थशास्त्र पाहिलं होतं. परंतु इथे मात्र काय आहे? मॅक्रो म्हणजे मोठा किंवा समूह. मग अर्थव्यवस्थेतील जो मोठा भाग असेल, अर्थव्यवस्थेतील जो समूह असेल, त्या समूहाचा अभ्यास, त्या मोठ्या भागाचा अभ्यास, म्हणजे थोडक्यात समग्राचा अभ्यास, समस्ताचा अभ्यास, एकूण भागाचा अभ्यास. मोठा म्हणजे काय? एकूण भागाचा जो अभ्यास आहे, हा एकूण भागाचा अभ्यास, त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणतो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय? तर दुसऱ्या शब्दात आपण असं सांगू शकतो की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील मोठ्या भागाची, अर्थव्यवस्थेतील मोठ्या भागाची किंवा समस्ताची चर्चा करणारं शास्त्र किंवा समस्ताची चर्चा करणारं शास्त्र जे आहे, तर त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतो. म्हणजे मग आता एक गोष्ट याच्यामध्ये आपल्या आणखी लक्षात आली की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण एखाद्या किंवा विशिष्ट किंवा छोट्याशा भागाची चर्चा करत असतो, त्याचा अभ्यास करत असतो. परंतु या ठिकाणी मात्र आपल्याला कुठल्याही एका घटकाचा, कुठल्याही एका विशिष्टाचा, कुठल्याही एका घटकाचा म्हणा, कुठल्याही एका विशिष्टाचा म्हणा, तर हा अभ्यास आपण यामध्ये करत नाही स्थूल अर्थशास्त्रामध्ये. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील कोणत्याही एखाद्या विशिष्ट किंवा व्यक्तिगत स्वरूपाची चर्चा किंवा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये जे अनेक घटक आहेत त्यांची एकत्रित चर्चा केली जाते. आता अर्थव्यवस्था ज्यावेळी तयार होते त्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये केवळ एखादाच घटक राहील का? नाही. अर्थव्यवस्था निर्माण होत असताना राष्ट्रीय उत्पन्न आहे, मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खर्च आहे, एकूण खर्च आहे, एकूण उत्पन्न आहे, एकूण उत्पादन आहे, एकूण मागणी आहे, एकूण पुरवठा आहे, एकूण व्याज आहे, एकूण गुंतवणूक आहे, बचत किती झालेली आहे, बँकांचं कशा प्रकारचे धोरण आहे, ह्या ज्या सर्व गोष्टी आहे, ह्या ज्या सर्व गोष्टी आहे, हे जे अनेक घटक आहे, हे जे विविध घटक आहे, तर या विविध घटकांचा समावेश होत असतो कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये. मग त्यांच्या संपूर्ण भागाची चर्चा जी आहे, म्हणजे एकूण उत्पादन किती आहे, मग एकूण उत्पादनाची चर्चा, एकूण उत्पन्न किती आहे, वर्षभराच्या काळामध्ये एकूण उत्पन्न किती आहे, त्या एकूण उत्पन्नाची चर्चा, वर्षभराच्या काळामध्ये एकूण खर्च किती झालेला आहे अर्थव्यवस्थेमध्ये, देशामध्ये, त्याची चर्चा, एकूण गुंतवणूक किती झालेली आहे त्याची चर्चा केली जाते. म्हणजे असं नाही केलं जात मग त्याच्यामध्ये की एकूण गुंतवणुकीपैकी एखाद्या कोणत्या तरी विशिष्ट, समजा या व्यक्तीने किती गुंतवणूक केलेली आहे असं नाही पाहिलं जाणार. तर देशातील किंवा परदेशातील एकूण गुंतवणूक किती झालेली आहे त्या आर्थिक वर्षामध्ये, त्या वर्षभराच्या काळामध्ये, हा विचार, हा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंवा त्याला समग्र अर्थशास्त्र जे म्हटलं गेलेलं आहे, तर त्या समग्र अर्थशास्त्रामध्ये आपण करत असतो.
आणि म्हणूनच म्हटलं गेलेलं आहे की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील मोठ्या भागाची, समस्ताची चर्चा करणारं शास्त्र आहे. आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट किंवा व्यक्तिगत स्वरूपाची चर्चा किंवा त्याचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेत जे अनेक घटक असतात त्यांची एकत्रित जी चर्चा आहे ती एकत्रित चर्चा ही केली जाते. संपूर्ण अर्थव्यवस्थेची विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची ही एक शाखा आहे. म्हणजे आपण पहिल्या शाखेमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र ही जी एक शाखा आहे त्याच्यामध्ये आपण काय पाहिलेलं होतं की त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचं विभाजन करून छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजन करतो आपण. आणि विभाजन करून एकेका भागाचा, सूक्ष्म भागाचा, वैयक्तिक भागाचा, वैयक्तिक घटकाचा, वैयक्तिक मध्ये त्याच्यात किंमत असेल, वैयक्तिक उपभोक्ता असेल, वैयक्तिक उत्पादक असेल, विशिष्ट उत्पादक असेल, त्याचा अभ्यास, त्याची चर्चा ही सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केली जाते. परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये मात्र संपूर्ण अर्थव्यवस्थेची, स्थूल अर्थशास्त्राचा ज्यावेळी आपण विचार करतो आहे तर त्यावेळी स्थूल अर्थशास्त्राची विश्लेषण करणारी, संपूर्ण अर्थशास्त्राची, संपूर्ण अर्थव्यवस्थेची विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आहे. उदाहरणार्थ एकूण मागणी आहे, एकूण पुरवठा आहे. देशामध्ये वर्षभराच्या काळामध्ये होणारी एकूण मागणी, देशामध्ये वर्षभराच्या काळामध्ये म्हणजेच आर्थिक वर्षामध्ये, आपलं आर्थिक वर्ष जे आहे भारताचं हे 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंतच आहे. भारत निरनिराळ्या देशांमध्ये निरनिराळे आर्थिक वर्ष म्हणजे सुरुवात वेगळ्या दिवसापासून होते. परंतु आपल्या भारतामध्ये मात्र सुरुवातीपासून, ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला आणि आपण आर्थिक नियोजनाला सुरुवात केली होती, तर त्यावेळीपासूनच आपण आपलं आर्थिक वर्ष जे आहे हे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असं आपण धरलेलं आहे. आणि मग या आर्थिक वर्षामध्ये, वर्षभराच्या काळामध्ये देशामध्ये एकूण गुंतवणूक किती झालेली आहे, त्या वर्षभराच्या काळामध्ये एकूण मागणी किती आहे, त्या वर्षभराच्या काळामध्ये एकूण पुरवठा किती झालेला आहे, या सर्व गोष्टींचा विचार, या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. मग एकूण बचत असेल, एकूण गुंतवणूक असेल, एकूण उत्पन्न असेल, एकूण उत्पादन असेल, या सर्व गोष्टी, एकूण उपभोग असेल, या सर्व गोष्टींची चर्चा, या सर्व गोष्टींचा अभ्यास ढोबळमानाने जो केला जातो, तर हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. स्थूल अर्थशास्त्र ही जी शाखा आहे अर्थशास्त्राची, तर ही अत्यंत महत्त्वाची अशी शाखा आहे आणि त्यामध्ये आपण हा अभ्यास करत असतो. आता एखाद्याच्या वैयक्तिक बचतीची चर्चा न करता, वैयक्तिक बचतीची चर्चा आपण कशात केली असती, आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केली असती. परंतु एखाद्याच्या वैयक्तिक बचतीऐवजी अर्थव्यवस्थेतील एकूण बचतीचा अभ्यास जो आहे, हा अर्थव्यवस्थेतील एकूण बचतीचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादनाची चर्चा आपण त्यामध्ये करतो आणि तेव्हा तो जो भाग आहे, हा भाग स्थूल अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होतो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये येतो असं आपण म्हणू शकतो. मग हे जे स्थूल अर्थशास्त्र आहे, तर या स्थूल अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचं योगदान कोणी दिलेलं आहे, तर या स्थूल अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर लॉर्ड केन्स म्हणून अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले. या डॉक्टर लॉर्ड केन्स यांनी स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासात, स्थूल अर्थशास्त्राच्या विवेचनामध्ये, स्थूल अर्थशास्त्राच्या प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाचं असं योगदान त्यांनी दिलेलं आहे. स्थूल अर्थशास्त्राला अधिकाधिक व्यापक बनवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते त्यांनी केलं आहे. म्हणून स्थूल अर्थशास्त्राला अधिकाधिक व्यापक बनवण्याचे, काय म्हणतो मी लक्षात घ्या, की स्थूल अर्थशास्त्राला अधिकाधिक व्यापक बनवण्याचं जे कार्य आहे, स्थूल अर्थशास्त्राला अधिकाधिक व्यापक स्वरूप देण्याचे जे कार्य आहे, हे कार्य, हे श्रेय जे आहे, व्यापक बनवण्याचं जे श्रेय आहे, तर हे श्रेय लॉर्ड केन्स जे आहे, या लॉर्ड केन्स यांना दिलं जाते. कारण त्यांनीच
स्थूल अर्थशास्त्राची जी संकल्पना आहे ही स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना अधिक विकसित केली. स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना केवळ त्यांनी विकसित केली नाही, तर त्यामध्ये आपलं अधिकाधिक योगदान दिलेलं आहे. व्यापक बनवण्याचं श्रेय अधिकाधिक ते व्यापक कसं होईल हा विचार केलेला आहे. आणि म्हणूनच स्थूल अर्थशास्त्र हे केवळ एकूण घटकांचा, समग्रांचा अभ्यास, विचार करत असते. तर देशाच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अनेक राष्ट्रीय सिद्धांत, अनेक राष्ट्रीय समस्या आणि त्यावरील उपाययोजना या ज्या सर्व बाबी आहे, या सर्व बाबींची चर्चा, या सर्व बाबींचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे जे स्थूल अर्थशास्त्र आहे याला तुम्हाला आधीच सांगितलं की अनेक जण याला समग्रलक्षी अर्थशास्त्र असं देखील म्हणतात, किंवा याला अनेक जण समष्टी अर्थशास्त्र असं देखील म्हणतात. जसं सूक्ष्म अर्थशास्त्राला व्यष्टी अर्थशास्त्र म्हणतात. सूक्ष्म जे अर्थशास्त्र आहे त्याला व्यष्टी अर्थशास्त्र म्हणतात, याला समष्टी अर्थशास्त्र असं देखील म्हणतात. आणि स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्राला तुम्हाला आता सांगितलं ते पर्याय नाही आहे, एकमेकांच्या ते विरोधी नाही आहे, तर परस्परांना ते पूरक आहे. ते त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये स्पर्धा नाही आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाही आहे, तर ते एकमेकांना पूरक असे आहे. एकमेकांना ते पूरक असे आहे, एकमेकांसाठी ते सहयोगी आहे. कारण त्यांची जी व्याप्ती आहे ही त्यांची व्याप्ती भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. त्यांच्या व्याप्तीचा ज्यावेळी आपण विचार करतो आहे, तर त्यांच्या व्याप्तीचा विचार करत असताना त्यांची जी व्याप्ती आहे तर त्यांची व्याप्ती ही भिन्न स्वरूपाची आहे असं आपण सांगू शकतो. आणि म्हणूनच हे जे स्थूल अर्थशास्त्र आहे, या स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास राष्ट्रीय दृष्टिकोनातून करणं, राष्ट्रीय समस्यांच्या दृष्टिकोनातून करणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. आता पुढच्या याच्यामध्ये आपल्याला निरनिराळ्या अर्थशास्त्रज्ञांनी स्थूल अर्थशास्त्राच्या ज्या व्याख्या मांडलेल्या आहे, या स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या आणि त्यामध्ये असणाऱ्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत, या मूलभूत संकल्पनांचा विचार करावायचा आहे. त्याच्यानंतर मग स्थूल अर्थशास्त्राची आपल्याला व्याप्ती पाहायची आहे, अभ्यास विषय पाहायचा आहे, नंतर वैशिष्ट्ये पाहायची आहे, नंतर महत्त्व जे आहे हे महत्त्व देखील पाहायचे आहे. तर या ठिकाणी आज आपण थांबूया आणि उद्याला आपण स्थूल अर्थशास्त्राच्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या आणि त्याचबरोबर त्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्याही पाहायच्या आहे आणि त्याच्याच बरोबर आपल्याला निरनिराळ्या ज्या त्याच्यामध्ये संकल्पना महत्त्वाच्या असतात त्या संकल्पनांचा देखील विचार आपल्याला